हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? आज गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे आमच्या घरी तशी दर गुरुवारीच असतेच काही ना काही. पण आज आमच्या घरी पोथी वाचणं सुरू आहे आणि मी हॉलमध्ये येताच बघा. बघा प्रूफ आहे. केव्हाचे उशी मारून फेकून आले. प्रूफ आहे, मोठं प्रूफ आहे. आता मी उठू काय? उठू काय बाबा? आज मिली है कैसे आज झोपले काय? आ आँखों को उसी आणि का मला प्रतीक फक्त एवढे इंतजार बोलले होते है. नंतर की तू तयारी कर, पण तयारी कशासाठी करायची आहे हे मला माहिती नव्हतं. तर मी म्हटलं बिफोर आफ्टर लुक पण आपलं दाखवूनच द्यायचं. तर मग मी तयारी केली, रेडी झाली आणि प्रतीकला घेतला कॅमेऱ्यासोबत. तर मग प्रतीकने आणि मी मस्त फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो धरणावर जायसाठी. नंतर मला त्यांनी सांगितलं की आपण इथे आमच्याच चिखलदरा रोडवरती कोणतं तरी धरण आहे, सॉरी त्याचं नाव मला सध्या आठवत नाही आहे. तर काय माहिती यार काय होतं काय माहिती वॉटेवर आहे ते धरण. त्या धरणावरती आम्ही गेलेलो होतो आणि मी पण इकडे नवीन असल्यामुळे मला काही नाव वगैरे आठवत नाही. तर तुम्ही म्हणाल की तुझ्याच गावचे व्यक्ती धरणं वगैरे तुला माहिती नाही. आणि खरंच मला नाही माहिती धरणाचं नाव काय आहे. तर त्या मला तेव्हा माहिती होतं जेव्हा आम्ही चाललो होतो तेव्हा. आणि खेडेगावात तर म्हैसा गाया तर काही सांगाच लागत नाही, असतातच. आणि ते जाऊ द्या, आणि त्यांच्यामुळे पण म्हणजे असायलाच पाहिजे, प्रत्येकाकडे असायला पाहिजे. रस्ता क्रॉस केल्यावरती फायनली आम्ही पोहोचलो धरणावरती. आणि धरणावरती पोहोचल्यावर तिचं वातावरण बघून तर एवढं तृप्त मन झालेलं होतं. काट्या वगैरे पण दिसल्याच होत्या आणि समोर जाताच छान नजारा पण दिसला. आणि तिथे गेल्यावरती खूप छान वाटत होतं. ही माझी पूर्ण फॅमिली आहे आणि खरंच फॅमिलीसोबत कुठे जाणं म्हणजे खरंच तेवढा मोठा आनंद नाही भेटल कुठे. फ्रेंड्ससोबत वगैरेचा आनंद वेगळा एक, आणि फॅमिलीसोबतचा आनंद तर काही वेगळाच. आणि तो आनंद आम्ही त्या दिवशी घेतला. आणि आम्ही गावावरती आल्यावर कुठेतरी फिरायला जातच असतो, पण फॅमिली आता इकडे तर आम्ही फिरतोच, पुण्याला विषय नाही आहे, पण गावावर जाऊन फॅमिलीसोबत फिरायला जायची मजाच काही वेगळी असते. आणि दादाला कॅमेऱ्याला घेताच तर दादा बस विचारा लागत नाही. आमचे दादा तर खूप भारी आहेत. आणि प्रतीक, मग आम्ही तिघांचा शूट केला आणि तिघांचा शूट वगैरे झाल्यानंतर मग असं वाटलं की तुम्हाला पण इथला सगळा नजारा दाखवून द्यावं. तर मी तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न केला. हां ठीक आहे की ते तुम्हाला पद्धतशीर नाही दिसत असेल, पण मला जेवढं प्रमाणात दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला. आणि नंतर आमची प्रॉब्लेम अशी झालेली होती खूप मोठी, की आम्ही खूप लांब गाडी उभी करून पायी चालत आलेलो माझ्याशी होतो. बोलत नको मग जाऊ. आम्हाला कुठेतरी शॉर्टकट रस्ता शोधायचा होता. तर आम्हाला हा शॉर्टकट रस्ता सापडला पायऱ्या उतरायचा, पण तो शॉर्टकट नसून खूप मोठा लॉंगकट रस्ता घडला आम्हाला. आणि इथं थकून गेलो आम्ही. मग अंधार पण खूप झालेला होता. आणि नंतर आम्हाला थोडं काम असल्यामुळे आम्ही आलो अमरावती. आणि ते पण खूप मोठी प्रॉब्लेम झाली होती. कार पंचवटीत थांबून ऑटोने यायला लागलं. तिथे येताच माझा भाऊ भेटला. आणि भावाचं आणि बहिणीचं प्रत्येकाचं असं असतेच की आल्याबरोबर काय खाऊ आणला. जेवढा वेळ तर दवाखान्याला लागला तेवढा वेळ मेडिकलवर लागला. झालं आमचं सगळं आटपलं. मग काहीतरी खायचं म्हणून मग प्रशांत नगर, तर बस प्रशांत नगरला मी जेव्हा अमरावतीला होती तेव्हा मी दररोज प्रशांत नगरला जायची. आणि मला प्रशांत नगरची आठवण खूप जास्त येत होती. तर मग मी या सगळ्यांना म्हटलं की मला जायचं आहे तर प्रशांत नगरला जायचं. रात्रीचे 10 वाजलेले होते. कळत नव्हतं उघडं असेल की नसेल, आम्हाला काही खायला भेटेल की नाही. पण तिथे गेलो तर तिथे सगळं ओपनच होतं. आणि ते बघून खूप जास्त खुश झाली. आणि हा आमचा श्रेयांश, दीदी, जीजू, दादा आणि प्रतीक. आणि इकडनं साईडला मी बसलेली होती. आणि मस्त मी व्हेज लॉलीपॉप घेतला. आणि कोणी मंचुरियन वॉटेवर जे काय घेतलं ते, ज्याला जे आवडते त्याने ते घेतलं. आणि खाऊन वगैरे झालं आमचं. खाऊन वगैरे झाल्यावर मग पाहिजे काय पण असं तर कुठे झालंच नाही की आपण पाणीपुरी कधी खाल्ली नाही. आणि मला तर एवढी जास्त पाणीपुरी आवडते की मला हॉटेलला जाणं बिलकुलच आवडत नाही जेवायला. पाणीपुरी भेटली मला तर माझं सगळं झालं. बस मला पाणीपुरीची गरज असते फक्त. आणि हे माझे जीजू हे सगळे मस्ती करत होते आणि मस्त छान वाटलं सगळे अमरावतीला जाऊन. त्याच्यानंतर मग आम्ही समोर आलो आम्हाला परत पाणीपुरीची गाडी दिसली. तिथे पण पाणीपुरी खायची इच्छा झाली. मग तिथे पण पाणीपुरी खाल्ली आणि निघालो आमच्या गावासाठी निघालो. दुसऱ्या दिवशी आम्हाला आईने वावरात पाठवलं. वावरात त्याच्यासाठी पाठवलं की आम्हाला संत्रा आणायचे होते. वावरात गेलो तिथे आम्हाला दिसल्या मेंढऱ्या. मग त्यांच्यासोबत मला फोटो तर काढायचाच होता, पण मला भीती खूप जास्त वाटत होती. पण माझी भीती त्या तिथल्या ते मेंढऱ्यावाल्या काकांनी काढून टाकली होती की ते काही करत नाही, तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे, तू जाऊ शकतं त्यांच्यासोबत, फोटो वगैरे काढू शकतं. मग त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले, रील वगैरे बनवली आणि त्या खरंच खूप छान होत्या.
त्या मीन्स त्यांनी मला मारलं वगैरे काहीच नाही. मला भीती होती एक मनात की हां त्या मला मारतील वगैरे वगैरे, पण असं काही माझ्यासोबत झालं नाही. खूप शांत होत्या त्या बिचाऱ्या आणि त्यांनी पण खरंच खूप छान वाटलं. आणि याच्या समोर तर मग म्हणजे त्या रोडनी आम्हाला सगळीकडे मेंढऱ्या दिसत होत्या. या तर एवढ्याच आहे, याच्या समोर जर बघितल्या ना तर खूप जास्त मेंढऱ्या दिसत होत्या. मग त्या एवढ्या मोठ्या मेंढऱ्या बघून मग आता काहीतरी तर करायचंच आहे. व्हिडिओ आपण या मेंढरीचा घेतलेला आहे, आता समोर काय करायचं, तर समोर मग मला वाटलं की व्हिडिओ बनवायचा. मग मी या मेंढऱ्यांचा व्हिडिओ तर बनवलाच, पण सोबतच माझा पण व्हिडिओ बनवला. नंतर आम्ही लगेच पोहोचलो शेतात पोहोचल्यावर आम्हाला कारण आमच्या बगीच्याची तोड होती आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं पुणेला. तर मग पुण्याला जातो म्हटलं, संत्र तर इकडे संत्र नाही भेटत, तर मग आम्हाला गावावरून संत्र घेऊन भेटतात इथे पण आपल्या वावरातले गावरानी संत्र नाही भेटत. तर मग आम्ही दोघं पण गेलो संत्र आणायला आणि प्रतीक बघा थैली भरून घेतली आणि डोक्यावरती, आणि त्यांना चालता पण निवड आलं एवढ्या सगळ्या गवतातून. तरी पण लगेच पोहोचलो घरी, आणि घरी पोहोचताच वातावरण खूप जास्त छान होतं आणि आम्हाला दिसलं होतं एक माकड. तर मी त्या माकडाला घ्यायला बघितलं कॅमेऱ्यामध्ये, पण तो नाही आला. आणि झालं असं की बंगईवरती मी ॲपल ठेवून गेली आणि ते माकड, मी थोडा वेळसाठी घरात गेली आणि ते माकड येऊन माझं ॲपल घेऊन गेलं. नंतर आम्हाला जायचं होतं तहसीलसाठी निघालो. आणि तहसीलसाठी निघालो तर मग तहसीलचे कामं वगैरे आटपून घेतले. तिथे गेल्यावरती तर नका विचारू, इतकी जास्त गर्दी तर तहसीलची गर्दी सगळ्यांना माहितीच असते. तिथे उभं राहणं कठीण झालं होतं. मग आम्ही तिथे कामं न करता आम्ही बाहेरून कामं करून घेतले. गेलो होतो तहसीलमध्येच, पण तहसीलमधल्या शेतूमधनं काहीच नाही केलं, बाहेरच्या शेतूमधनं सगळं केलं. त्याच्यानंतर आम्हाला बाजूला एक हॉटेल दिसलं. आम्हाला भूक लागलेलीच होती आणि तिथं इतकं स्वस्त दरात सगळं होतं आणि टेस्टी पण खूप जास्त होतं. तर म्हटलं की आता भूक पण लागलेलीच आहे, तर काहीतरी खाऊनच जायचं. तर आम्ही वडा वगैरे खाल्ला. नंतर निघालो CNG टाकायसाठी बाहेरगावी शिरसगाव वगैरे, कारण आमच्या तिथल्या त्या एरियात आम्हाला CNG नाही मिळालं. तर एकच गाव आहे शिरसगाव. तिथे जाऊन आम्ही मस्त CNG वगैरे टाकलं. CNG वगैरे टाकून झालं, घराकडे निघालो. आता आपण खूप लांब आलो म्हणून, पण तहसील पासून 35 किलोमीटर दाखवलं होतं. हो यस, जाणं आहे ना 35, जाणं येणं नाही, 100% ओनली हा तुम्ही मला म्हंटल ना की आता बघ किती येतं. एक मिनिट. CNG टाकायला पोहोचलो. इथे आल्यावर पण खूप छान वातावरण होतं, झाड वगैरे खूप छान होते, असं थंडगार असं वाटत होतं. घरी पोहोचलो CNG टाकून. घरी पोहोचल्यावर मला एक टॉपवरती शिलाई मारायची होती. माझं टॉप फिटिंग केलं, कारण मला दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरी जायचं होतं. टॉप वगैरे फिटिंग झालं. मला शिलाई वगैरे नाही मारता येत, पण मी ट्राय केलं. नंतर माझ्या आईने मला मग उद्या गावाला जायचं आहे म्हणून